ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्य सरकारने मंदिरं न उघडण्याविषयी कठोर भूमिका घेतली आणि तुळजापूरमध्ये आता तुळजापूर बाहेरच्या नागरिकांना किंवा वाहनांना 30 तारखेपर्यंत प्रवेश बंदी असेल। मंदिर प्रशासनाने हे आदेश जारी केलेत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, मंदिर प्रशासनाने काढलेले आदेश नेमके काय आहेत? खास करून त्या पार्श्वभूमीवरती हे आदेश आले की जेव्हा भारतीय जनता पार्टीने विविध मंदिरासमोर हे आंदोलन केलं की मंदिर उघडा, काही पुजारी आणि काही नागरिकांनी असं मत व्यक्त केलं होतं, पण आज राज्य सरकारनं कठोर भूमिका घेतल्याचं दिसतंय। जे आदेश पारित केलेले आहेत त्याच्यात एकूण 6 महत्वाच्या गोष्टी नमूद केल्यात राज्य सरकारच्या वतीनं। एक म्हणजे तुळजापूर शहरामध्ये 15 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत कुठल्याही इतर शहरातल्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाहीये, त्यांना तिथं मनाई करण्यात आलेली आहे। आणि एवढंच नाही तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्येच महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील जिल्ह्यातून किंवा इतर राज्यातून तुळजापूर, येरमाळा ह्या ठिकाणी यायलाच बंदी घातलेली आहे। फक्त नागरिकच नाही तर वाहनं सुद्धा येऊ शकत नाहीत। याचा अर्थ असा की 19 तारखेपासून नवरात्र महोत्सव जो सुरू होतोय, जो शारदीय नवरात्र महोत्सव महत्वाचा असतो, तर या काळामध्ये हे मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे। खास करून गेल्या आठवड्यात आपण दाखवलं होतं की जरी मंदिर बंद असलं तरी महाद्वारासमोर येऊन काही भाविक दर्शन घेत आहेत, तिथे उपासना करतायत, तर त्यांनाही आता बंदी घालण्यात आलेली आहे। आणि तुळजापूर शहराच्या बाजूनं चारही बाजूने येणारे जे रस्ते आहेत ते रस्ते बहुधा सील केले जाण्याची शक्यता आहे, तिथे चौक्या उभारल्या जातील। याचा अर्थ असा की राज्य सरकारनं मंदिरं उघडण्यासंदर्भातली भूमिका आता स्पष्ट केलेली आहे आणि जोपर्यंत नवरात्र महोत्सव पार पडत नाही तोपर्यंत बहुधा राज्यातल्या मंदिरांना खुलं केलं जाणार नाही असं दिसतंय, कारण हे मंदिर हे राज्य सरकारच्या ताब्यातलं मंदिर आहे। राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।